नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या पुर्येतर्फे देवळे रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर गावातील पुर्ये गाव आणि पुर्ये गावातल्या ह्या मारुती मंदिरजवळ आपण आहे. आपण बघतोय हा मारुती मंदिरचा परिसर आणि शेजारून ही काजळी नदी वाहते. हा काजळी नदीचा उगम आंबा घाटातून होतो. आंबा घाटातून उगम होऊन गडावरनं म्हणजे विशाळ गडावरून येणारी गड नदी आणि काजळी नदी असा भडकंबा या ठिकाणी ह्या दोन नद्यांचा संगम होतो आणि तिथून पुढं ही काजळी नदी रत्नागिरी म्हणजे भाट्याची खाडी आहे तिकडं जाऊन मिळते. आत्ता आपण आलो आहे पुर्ये मारुती मंदिर. श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यातला आज पहिलाच शनिवार. हिरवळ दिसतेच आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, त्यामुळं ही हिरवळ सगळं दिसते. हा परिसर आहे. पुर्ये गाव हा छत्रपतींच्या काळात पुरोहितांना इनाम गेलेला, त्यामुळं इथले इनामदार हे पुरोहित आणि पुरोहितांच्या सल्ल्यान किंवा अधिकारान किंवा कायद्याप्रमाणे गावातली तेव्हा कामं चालायचे. आता त्या काळातलं हे मारुती मंदिर आहे. बघतो आपण फार जुनं आहे. आता ह्याची आपण ग्रामपंचायत नोंद जर बघायला गेलो तर ग्रामपंचायत म्हणजे इमारतीचं जे असेसमेंट आहे, या असेसमेंटवर इसवी सन 1932 म्हणजे 32 सालातली ही इमारत आहे. आणि त्याच्यानंतर भक्त मंडळींनी त्यातले छपराची फक्त दुरुस्ती केली आहे. बाकी देवळाला कुठेही हात लावले नाही आहे. आणि बाहेरून ज्या भिंती साध्या होत्या त्या भिंती जांभ्या दगडाच्या करून प्लास्टर वगैरे असा झालेला आहे. त्याचप्रमाणे आता मंदिर परिसरात काही सोयी पण झालेली आहे. पाण्याची सोय झाली आहे. देवस्थानच्या मालकीची बोरवेल झाली आहे. यंदा परिसर कंपाऊंड. आता श्रावण महिन्यात श्रावण मासातील स्वच्छता हे झालं. आत्ता आपण आलो मुख्य देवळात आणि बघतो ही अशी सुंदर अशी पूर्वीच्या काळातली मांडणी आहे, लाकडी मांडणी. ही मांडणी जर आपण 32 सालातली म्हटली तर आत्ता 93 वर्ष ह्या कामाला झालेली आहेत. म्हणजे 93 वर्षापूर्वीचं हे काम आहे. आणि पूर्वीचं जे काम होतं त्याच्यानंतर दगडी घुमटीला आता बाहेरून त्याला मार्बल वगैरे लावलेलं आहे, पण पूर्वीच्या काळातली दगडी घुमटी. आणि आत्ता आपण जातो मुख्य जी देवाची घुमटी आहे आणि मंदिर, ही सुंदर अशी पूर्वीच्या काळातली मारुतीची मूर्ती, आशीर्वाद देणारा मारुती. श्रावण शनिवार, आज पंचामृती पूजा रुद्राभिषेक झालेला आहे. इथं आपल्याला एक तेलाचा दिवा दिसतो. अनेक भक्तगणांच्या सहकार्यानं मदतीनं दीपसेवा चालू असते. रोजची पूजा अर्चा इथं होते. वार्षिक जन्मोत्सव होतो. अशा प्रकारचे हे कार्यक्रम होतात. इथं आपण बघितलं तर आता ते आपल्याला व्हिडिओ तेवढं दिसणार नाही, पण लाकडावर कोरलेलं आहे शके 1953. ते शकेमध्ये आहे म्हणजे इसवी सन 32 असं हे मंदिर आहे. सुंदर असा परिसर आहे. शेजारी नदी वाहते. हे परिसरात सुशोभीकरणाचे अनेक आता उपक्रम
राबवायचा भक्तगणांचा आहे हेतू. बघूया मारुतीरायाच्या कृपेनं कसं काय करता येते. तिच्याकडं आपण एवढंच म्हणायचं आहे, देवा हृदय माझे भीपण, तुझ्या कृपेने उजळो जीवन. मारुतीराज महाराज की जय.